मला कुणीही हरवू शकणार नव्हतं, याला कारण आहे. नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलंय त्यांच्या विजयाचं रहस्य. पाहुयात गडिंग्लजमधील नागरी सत्कारानंतर नामदार मुश्रीफ यांचं भाषण. हा विजय कशामुळे आपल्याला मिळाला? अनेक वर्ष सातत्यानं गोरगरीब माणसांची केलेली सेवा, त्या कल्याणकारी त्यांच्यासाठी राबवलेल्या झोपडीपर्यंतच्या योजना आणि मोफत जी रुग्णांची आपण सेवा केली होती, या सर्वांचा आशीर्वाद आणि परमेश्वराची कृपा. आणि मी असं म्हणालो होतो, एखाद्याची नियत जर साफ असेल, त्याच्याकडे दानत असेल, सर्वसामान्य माणसं कशी उभी राहतात याचं एक चांगलं उदाहरण या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना दिसून आलं. हसन मुश्रीफ विजयी व्हावा म्हणून आपण सर्वांनी जीवाचं रान केलं, हाडाची काढं, रक्ताचं पाणी केलं आणि मी विजयी व्हावा म्हणून फार मोठे प्रयत्न त्यांनी केले. त्यावर मी मनपूर्वक त्यांचा आभारी आहे. पण दुसऱ्या बाजूला अशी एक शक्ती होती की ती शक्ती हसन मुश्रीफ कसा पराभव होईल यासाठी सातत्यानं जीव पाण्यात घालून बसलेले होते. बंधूंनो, जोपर्यंत तुम्ही माझ्या मागे होता, परमेश्वराची कृपा माझ्या मागे होती, सर्वसामान्य माणसाचे आशीर्वाद होते, तोपर्यंत कुणाचीही प्रयत्न सफल झाले नाहीत. आपण सर्व विजयी झालात. मी आमदार झालो नाही, तुम्ही सर्वजण आमदार झालात. मी मंत्री झालो नाही, तुम्ही सर्वजण मंत्री झालात. आणि म्हणून आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. गालिब ता उम्र भूल करता रहा, धूल चेहरे पर थी और वो आईना साफ करता रहा. म्हणजे थोड्या चेहऱ्यावरची आपली धूळ तशीच ठेवली आणि तो आरसा पुसत राहिला. स्वतःच्या दोषाकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. त्याची हालत काय होती हे विरोधकांच्या पराभवानं आपल्याला दिसून आलेलं आहे. मी अधिकार त्यांच्यावर काही बोलणार नाही, पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्या दिवशी सत्कार समारंभाच्या निमित्ताने या सगळ्यांचा मी आढावा घेतला होता. तो पुन्हा एकदा गुंडू पाटील, किरण कदम, राजू ताळे यांच्या मनोगतामध्ये आपले सतीश पाटील यांनी पुन्हा एकदा माझ्या समोर अजेंडा ठेवलेला आहे. म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगेन की आपल्या गडिंग्लज शहराचे अनेकविध प्रश्न आहेत. आपला डीपी प्लॅन केलेला आहे, तो डीपी प्लॅन आपल्याला नव्यानं होणारा तो करून घेतला पाहिजे. अनेक ठिकाणी आपल्या नगरपालिकेमध्ये आरक्षणाच्या जागा नाहीत, त्या आपल्याला आरक्षणाच्या जागा निर्माण कराव्या लागतील. ज्याचा उल्लेख किरणराव कदमाने आपल्या भाषणामध्ये केला की कागदला जसं आपण 10,000 रुपये मध्ये जवळजवळ 10-15 लाखाचं घर, अशी नवीन घरकुलाची योजना आपण ज्या पद्धतीने राबवली, या गावात जर राबवायचं असेल तर आपल्याला लवकरात लवकर डीपी प्लॅन केला पाहिजे. राजू खनगावी, किरण कदम यांनी पुढाकार घेतला पाहिजे, कारण दोघेही लँडलॉर्ड आहेत. आणि आम्हाला जर सरकारी जागा उपलब्ध झाली नाही तर मी आश्वासन दिलं होतं की माझ्या फाउंडेशनच्या मार्फत त्या जमिनीची मी खरेदी करेन आणि या गरिबांना घर बांधण्याचा प्रयत्न करेन. या गडिंग्लज शहराची MIDC, आपल्या मेन स्ट्रीटची दिव्याची आज झालेली गैरसोय, या गडिंग्लज शहरामध्ये 100 कॉट हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा, आपलं जे नवीन आपण क्रीडांगण घेणार आहे ते फुटबॉलचं स्टेडियम आणि अनेक क्रीडा संकुल तयार करणं, आपल्या शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी एक मास्टर प्लॅन करून त्याचं काम पूर्ण करणं आणि आपलं रिंग रोडचं काम, असे अनेक विविध प्रश्न आपल्या शहराचे आहेत. मी आपल्याला जाता जायचं वचन देतो की हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी हसन मुश्रीफ जीवाचं रान करील, एक क्षणी करणार नाही आणि प्रामाणिकपणानं हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी मी निश्चितपणानं यामध्ये यशस्वी होईन असा दावा या निमित्ताने मी करतोय. की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला या राज्यामध्ये यश मिळालं. 31 खासदार त्यांचे निवडून आले आणि ते हवेमध्ये उडाले आणि आम्ही महायुतीचे सगळे नेते मंडळी जमिनीवर टेकलो. आणि अनेक योजना, त्यामध्ये आपण लाडक्या बहिणीची योजना आपण घेतली,
आपण जवळजवळ 4 महिन्याचे पैसे 7,500 रुपये आईला आणि 7,500 रुपये मुलीला दिले. डिसेंबरचा हप्ता या महिना अखेरला आम्ही जमा करणार आहोत आणि 2100 रुपये देण्याचं आम्ही वचन दिलेलं आहे. बंधू भगिनींनो, 31 मार्च पूर्वी आपल्या नगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या निवडणुका होतील असा माझा अंदाज आहे. त्यापूर्वी तुम्हाला 2100 रुपये आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेला तुम्ही म्हणाल की 1500 त्यावेळेला आता येईल, त्यामुळे 2100 करून दाखवावं लागतील आम्हाला. त्यानंतर शेतकऱ्यांची वीज माफी केलेली आहे ती योजना आम्ही तशी सुरू ठेवणार आहोत. त्याशिवाय 3 सिलेंडरची योजना आम्ही सुरू ठेवणार आहोत. यातली कुठलीही योजना ही बंद होणार नाही आणि 5 वर्षाचा आम्ही जो वचननामा दिलेला आहे त्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी या 5 वर्षामध्ये आम्ही करून दाखवल्याशिवाय राहणार नाही असाही विश्वास. सरसकट कर्जमाफी आम्ही करून दाखवल्याशिवाय राहणार नाही असाही विश्वास मी या निमित्ताने देतो. मी तुम्हाला आश्वासन देतो की सगळं कामं जी आहेत, कदाचित अनेक योजना आम्ही घेतल्यामुळं कदाचित थोडासा कामं पुढे मागं जरी झाली असली तरी यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकच पक्षाचं असल्यामुळं, भारतीय जनता पक्ष सत्ता आता दोन्हीकडे असल्यामुळं चांगला निधी आपल्याला केंद्रातून प्राप्त होईल आणि चांगली कामं या निमित्ताने होतील. बंधूंनो, या निवडणुकीमध्ये मी ज्याचा उल्लेख काल कागदला केला की या निवडणुकीमध्ये एक चक्रव्यूह इथे ठेवलेला होता. या चक्रव्यूहा भेदण्याचं काम मला करायचं होतं. माझ्या या असंख्य सहकार्याच्या वतीनं मी चक्रव्यूह भेदण्याचं काम केलं. कारण ज्या वेळेला अनेक वेळा निवडणुका व्यक्ती एक लढवते त्यावेळेला अनेकांच्या अपेक्षा या पूर्ण होत नसतात. त्याला अँटी इन्कम्बन्सी म्हणतात. माणसाला बदल हवा असतो, माणसाला नवीन चेहरा हवा असतो. परंतु काही असलं तरी ज्या माणसानं कामं प्रचंड केलेली आहेत, जो आपल्या सुखदुःखात मिसळलेला आहे, ज्यानं त्या हाताच्या फोडाप्रमाणे आपले कार्यकर्ते जपलेले आहेत, ज्याने जीवाभावाची सेना तयार केलेली आहे, अशा माणसाचा पराभव कधीच होऊ शकत नसतो. आणि म्हणून मी सांगितलं होतं माझ्याकडं नियत चांगली आहे, माझी दानत माझ्यामध्ये आणि परमेश्वराची कृपा आणि सामान्य माणसाचा आशीर्वाद यामुळं कधी मला कोणी पराभूत करू शकणार नाही अशी भावना मी व्यक्त केलेली होती. बंधूंनो, एखादा वाईट कृत्य माणूस करायला लागला, मला तुरुंगात काढून माझ्या कुटुंबियांना तुरुंगात टाकून कोण आमदार व्हायला लागला की परमेश्वर कसा त्याला अद्दल घडवू शकतो हे सुद्धा या निमित्ताने दिसून आलेलं आहे. बंधूंनो, जो वाईट करतो त्याचं वाईट होत आहे आणि म्हणून ज्या पक्षात राहून त्यांनी ही कृती केली त्या पक्षाबरोबर मला जाण्याची संधी मिळाली आणि ज्या पक्षात मी होतो तिथे त्यांना जावं लागलं आणि शेवटी विजय निकाल काय झाला हे आपल्याला माहिती आहे. म्हणून कुठलंही वाईट कृत्य करत जाऊ नका. चांगलं कृत्य केलं तर परमेश्वर फळ देत असतो. हा एक या निवडणुकीच्या निकालामुळं आपल्या सर्वांना उदाहरण मिळालेलं आहे. येणाऱ्या या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपली महायुती आता घट्ट झालेली आहे, तर ती पुन्हा एकदा फेविकॉलने घट्ट करा आणि कोणत्याही परिस्थितीत या नगरपालिकेवर या महायुतीचा झेंडा फडकवायचा ही शपथ आणि संकल्प घेऊन अशा या मला वाटतं हे खऱ्या अर्थानं माझा नागरी सत्कार होईल असं मला वाटतंय की आपण सर्वांनी या नगरपालिकेचे राहिलेले सगळे प्रश्न ज्याचा उल्लेख या सगळ्या नेते मंडळींनी केला आणि जो मला अजेंडा दिलेला आहे हे गडिंग्लज सर संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये एक आणण्यासाठी मी कठोर मेहनत घेईन, कठोर परिश्रम करेन एवढा विश्वास मी या निमित्ताने देतो. सर्वांना धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय जय महाराज. धन्यवाद.